जेव्हा मी रोज सकाळी पीएनसी राऊंडला जाते त्यावेळेस 2-3 दिवसापासून मला 2 आजी भेटतात. जेव्हा मी पहिल्याच बेडवर जाते त्यावेळेस तिथल्या आजी मला त्यांच्या बाळाला दाखवतात आणि रोज एकच प्रश्न विचारतात की मॅडम, आमचं बाळ सकाळ आणि संध्याकाळ कंटिन्यू झोपलेलंच असतं, फक्त दूध पितं आणि झोपतं आणि डोळे मात्र काही उघडत नाही. आणि मी आजींना रोज एकच उत्तर देते की आजी, ही गोष्ट नॉर्मल आहे, तुम्ही घाबरू नका. लगेच मी जेव्हा दुसऱ्या बेडवर जाते त्यावेळेस तिथल्याही आजी मला एकच प्रश्न विचारतात आणि त्यांचा प्रश्न असा असतो की मॅम, आमचं बाळ रात्रभर जागतं आणि दिवसभर झोपतं आणि रात्री त्यामुळे मला आणि त्याच्या आईला जागावं लागतं आणि त्याला कंटिन्युअस मांडीवर घेऊन बसावं लागतं. तेव्हा मी आजींना सांगते की आजी, ही गोष्ट ही एकदम नॉर्मल आहे. आणि आजही आजींनी मला तोच प्रश्न विचारला आणि त्यावेळेस मी दोन्ही आजींना बोलावून घेतलं आणि त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की हा प्रश्न मला बऱ्याच आईंनी आणि बऱ्याच रिलेटिव्हनी विचारलेला आहे. तर मोठ्या माणसांमध्ये दिवस रात्र हा सर्केडियन रिदम त्यांच्या मेंदूमध्ये हा पूर्णपणे डेव्हलप झालेला असतो, परंतु बाळांमध्ये असं नसतं. बाळांच्या मेंदूमध्ये सर्केडियन रिदम हा बाळाच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये डेव्हलप होतो. त्यामुळे 3 ते 4 महिन्याचं बाळ होईपर्यंत त्यांचा हा स्लीप आणि अवेक असा सायकल ही मोठ्या माणसांसारखी नसते. त्यामुळे काही बाळे रात्री झोपतात, काही बाळे रात्री जागतात, काही बाळे दिवस आणि रात्र दोन्ही झोपतात आणि सगळ्या गोष्टी ह्या एकदम नॉर्मल आहेत. नॉर्मली बाळ 18 ते 20 तास 24 तासांपैकी झोपतं आणि बाळाची ही झोप बाळाच्या मेंदू वाढीसाठी इम्पॉर्टंट असते. तसंच या झोपेमुळे बाळाची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट वाढण्यास मदत होते. त्यामुळे जर तुमचं बाळ जास्त झोपत असेल किंवा रात्री जास्त जागत असेल तर प्लीज घाबरू नका.